मतांधतेच्या पलीकडे भगवद्गीतेकडे एका साधकाचा दृष्टिकोन. दोस्त हो, मी श्रीकांत सोमण. गीतेचे खरे आकलन करण्याच्या या शोध प्रवासात आपण पुन्हा भेटल्याचा मला आनंद आहे. आपल्या मागील गप्पांमध्ये धार्मिक संकुचितपणाच्या सावलीबद्दल आणि त्या ताठर विचारसरणींबद्दल बोललो होतो. वेगवेगळ्या धर्मग्रंथांतील मूल्यं समजून घेण्यास आपल्याला काय अडथळे येतात याचा विचार केला होता. मानवतेने या पूर्वग्रहांपासून मुक्त होऊन खरोखरच प्रगती केली आहे का आणि अधिक खुल्या व परिपक्व समजासाठी आशेची किरणे आहेत का याचा आपण शोध घेतला. आता आपण पुढील पाऊल टाकण्यास तयार आहोत. श्री अरविंदांच्या एसेस ऑन द गीता या ग्रंथातून मार्गदर्शन घेत भगवद्गीतेकडे योग्य पद्धतीने पाहायचं आहे. ह्या भागात आपण आपल्या अभ्यासाचा पाया रचणार आहोत. मतांधतेच्या पलीकडे जाऊन एका साधकाचा दृष्टिकोन स्वीकारणार आहोत. या प्रवासात आपण गीतेतील शाश्वत व सार्वत्रिक सत्य ओळखण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच आपण स्थूल व तात्कालिक बाबींपासून या सत्याला वेगळं करून पाहणार आहोत. चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. इतिहासातील संकुचित विचारसरणी आणि अजूनही झुंजत असलेल्या समस्या लक्षात घेता आपण भगवद्गीतेसारख्या धर्मग्रंथाकडे कसे पाहिले पाहिजे? अशा प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. येथे काही मुख्य गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. शोधक वृत्ती, द स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. पूर्वग्रहांचं समर्थन शोधणं हे उद्दिष्ट नको. उलट नवीन विचारांसाठी मन उघडं ठेवणं आवश्यक आहे. वैश्विक सुज्ञता, युनिव्हर्सल विजडम. इतर धर्मग्रंथांप्रमाणेच गीता ही सुज्ञतेचा एक स्रोत आहे, जी विशिष्ट धर्म किंवा संस्कृतींच्या पलीकडची आहे. सर्व मानवतेसाठी उपयुक्त ठरू शकणारी ही वैश्विक सत्य ओळखण्यावर आणि मिळवण्यावर आपले लक्ष असले पाहिजे. आजच्या काळातील प्रासंगिकता. गीतेतील शिकवण ही केवळ भूतकाळापुरती मर्यादित नाही. हे ज्ञान आपल्या वर्तमानातील आणि भविष्यातील आव्हानांवर उपाय म्हणून कसे लागू केले जाऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण सक्रियपणे प्रयत्न केला पाहिजे. ही तत्वे स्वीकारून आपण भगवद्गीतेकडे मतांधतेचा स्रोत किंवा विभाजनाचे साधन म्हणून न पाहता मानवी अनुभव आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टीची एक समृद्ध मांडणी म्हणून पाहू शकतो, ज्यात आपल्याला अधिक न्यायपूर्ण आणि सुसंवादी भविष्याकडे मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे. आपला दृष्टिकोन पुन्हा ठरवणे. नावांच्या पलीकडे सत्याचा शोध. एकलतेच्या त्रुटी मान्य केल्यावर आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊया. कोणतेही तत्वज्ञान किंवा सिद्धांत सत्यावर आपला अनन्यसाधारण मालकी हक्क सांगू शकतो का? आपण सत्याला केवळ एकाच विचारसरणीचे म्हणून ब्रँडिंग करू शकतो का? सुरुवातीपासूनच आपला मुख्य उद्देश काळ, स्थळ आणि संस्कृतीच्या मर्यादांच्या पलीकडे असलेले एक आणि शाश्वत सत्य शोधणे हा असला पाहिजे. इतर सर्व सत्ये कितीही महत्वाची असली तरी या अंतिम स्रोतापासूनच येतात. हे नाते समजून घेतल्याने आपण सर्व सत्यांना त्यांच्या योग्य संदर्भात ज्ञानाच्या विशाल योजनेत ठेवू शकतो. थोडक्यात अशा प्रकारेच आपण आपला संदर्भ चौकटी, फ्रेम ऑफ रेफरन्स पुन्हा ठरवतो. या व्यतिरिक्त आपण सत्याला एकाच कठोर सूत्रात बंदिस्त करण्याच्या मोहापासून सावध राहिले पाहिजे. सत्य त्याच्या स्वभावानेच बहुआयामी आणि नेहमी विकसित होणारे आहे. विविध दृष्टिकोनांसाठी मोकळे राहून आपण आकलनाच्या अधिक समृद्ध प्रवासाला सुरुवात करू शकतो. तसेच अनेक स्रोतांकडून ज्ञान मिळवू शकतो. मालकी हक्काच्या पलीकडे सत्याची वैश्विकता स्वीकारणे. आपण जसजसे सखोल जातो तसतसे आणखी एक आवश्यक संकल्पना समोर येते. सत्य ही कोणत्याही एका संस्थेची अनन्यसाधारण मालमत्ता नाही. शाश्वत सत्याची विशालता आणि जटिलता कोणत्याही एका तत्वज्ञानात, धर्मग्रंथात, गुरुमध्ये किंवा अवतारात पूर्णपणे समाविष्ट होऊ शकत नाही. स्वतःला एकाच स्रोतापुरते मर्यादित ठेवल्याने आपल्याला संपूर्ण चित्र समजून घेण्यापासून अडथळा निर्माण होतो. इतर प्रणालींमध्ये असलेले ज्ञान असहिष्णुतेने नाकारणे हे सत्याच्या मूळ स्वरूपालाच नाकारणं आहे.
सत्य हे अनेक दृष्टिकोनांतून प्रकट होणारी गोष्ट आहे. तसेच सत्य त्याच्या स्वभावानेच बहुआयामी आहे. प्रत्येक तत्वज्ञान किंवा धर्मग्रंथ शाश्वत सत्याची झलक पाहण्यासाठी एक अद्वितीय दृष्टिकोन सादर करतो. इतर प्रणालींना उत्कटतेने नाकारणे म्हणजे संकुचिततेचं लक्षण आहे. असे करणे म्हणजे संपूर्ण ज्ञानाऐवजी केवळ सत्याच्या एका तुकड्याला पकडून ठेवणे होय. त्याऐवजी आपण एक खुला आणि समावेशक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. विविध अभिव्यक्तींमधून सत्याचा प्रकाश चमकू शकतो हे ओळखून हा दृष्टिकोन स्वीकारून आपण शोधाच्या एका समृद्ध प्रवासाला सुरुवात करतो. अनेक स्रोतांकडून ज्ञान मिळवतो आणि मानवतेला एकत्र जोडणाऱ्या वैश्विक सत्यांचा सखोल समज विकसित करतो. सत्याचे दोन पैलू, तात्पुरती अभिव्यक्ती आणि शाश्वत सार. आपला अभ्यास आता एका महत्वाच्या संकल्पनेकडे वळतो. सत्याचे द्वैत स्वरूप. सत्य दोन मुख्य पैलूंमध्ये प्रकट होते. तात्कालिक सत्य हे त्या काळाच्या गरजा व भाषेत व्यक्त झालेलं असतं. त्याचा उपयोग त्या विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमीत अधिक होतो. जणू काही त्याला शेल्फ लाईफ आहे असे समजा. तात्पुरती सत्ये अनेकदा शिडीच्या पायऱ्या म्हणून काम करतात. ती एका विशिष्ट ऐतिहासिक संदर्भाला समजून घेण्यासाठी एक चौकट प्रदान करतात. शाश्वत सत्य, इटर्नल ट्रूथ, हा पैलू काळाच्या पलीकडे जातो आणि कायम वैध राहतो. हे मूळ सार आहे जे विविध तात्पुरत्या अभिव्यक्तींमधून चमकते. शाश्वत सत्ये ही वैश्विक तत्वे आहेत जी संस्कृती आणि युगांमध्ये सारखीच लागू होतात. न शाश्वत सत्य जेव्हा व्यक्त केलं जातं तेव्हा ते मानवी भाषेच्या मर्यादेमुळे थोडं तात्कालिक होतं. शाश्वत सत्य स्वतःला काळात आणि मानवी मनाद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. पण व्यक्त करण्याच्या या क्रियेवर मानवी भाषा आणि विचारांच्या मर्यादेमुळे ते तात्पुरते ठरते. कोणताही ग्रंथ तो त्या काळाच्या समाज, भाषा व विचारांवर आधारित असतो. त्यामुळे त्यात तात्कालिक घटक अपरिहार्यपणे असतातच. निराळ्या शब्दात सांगायचे म्हणजे सत्य सांगणारे माध्यम म्हणून धर्मग्रंथ ज्या काळात आणि ठिकाणी तयार झाले तेथील सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक वातावरणानेही प्रभावित होतात. हे विशिष्ट तपशील धर्मग्रंथाचा तात्पुरता भाग बनतात, जे बदल आणि पुनर्विचारांच्या अधीन असतात. आपला खरा उद्देश या तात्पुरत्या मर्यादांच्या पलीकडे असलेल्या मूळ शाश्वत सत्याचा शोध घेणे हा आहे. हे शाश्वत सत्य म्हणजे ते अविचल सार आहे, जे काळ आणि जागेच्या सीमा ओलांडून सर्व मानवतेशी संवाद साधते. ही द्वैतता ओळखून आपण भगवद्गीतेसारख्या धर्मग्रंथांकडे एका विशिष्ट काळातील कठोर नियम म्हणून न पाहता चिरंतन शाश्वत सत्याच्या सखोल आकलनाकडे नेणारे दरवाजे म्हणून पाहू शकतो.